जय श्रीराम, हर हर महादेव. आपण पोचलो आहोत केदारनाथला. आपण हॉटेल घेतलं आहे. हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू बघा किती छान आहे. पाठीमागे नदी आहे आणि ही सीतापूर पार्किंग आहे. पार्किंगमधून खूप छान असा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. यात्री कमी असल्यामुळे पार्किंग पूर्णपणे खाली आहे. बघा तुम्ही, छान असा व्ह्यू बघायला भेटतोय हॉटेलमधून. हॉटेलची गॅलरी आहे, गॅलरीत मस्त असा व्ह्यू आहे. इथं हे बघा नदी, नदीला पाणी पण खूप वाढलंय पाऊस असल्यामुळं. बघू शकता तुम्ही पाणी किती वाढलंय. मंदाकिनी नदी आहे ती. बघा हा व्ह्यू. आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला तुम्हाला कसा वाटतोय. आता आपण इथे स्टे केला आहे या हॉटेलला आणि आपण केदारनाथाच्या दर्शनासाठी जाणार आहोत. पण तुम्हाला आता हॉटेलचा मधला व्ह्यू दाखवतो. छान आहे हॉटेल, तुम्ही बघू शकता. छान हॉटेल आहे. 5 मजल्याचं हॉटेल आहे हे. वरती समोर गाडीची पार्किंग वगैरे आहे. हे बघा किती खालीपर्यंत हॉटेल आहे. तुम्हाला मी हॉटेलचे रूम दाखवतो. हे बघा, ही हॉटेलचे रूम आहेत. छान आहे, नीट आहे, क्लीन आहे, एकदम स्वच्छ हॉटेल आहे. बघा आता हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू. छान आहे हॉटेल. हॉटेलच्या बाहेरची गाडी आपली. आता आपण निघालो यात्रेला. तुम्ही बघा, हे आहे गौरीकुंड. इथून आपली यात्रा सुरुवात होते. बघा आता आपण यात्रेला सुरुवात केली आहे. हे आता निसर्ग असा मस्त असा निसर्ग दिसतोय. आपण घोड्यावरती प्रवास चालू केलाय. पाऊस चालू आहे. रेनकोट घालून लोक चालत आहे. पावसाचं पाणी आहे खूप छान. धबधबेत आणि एवढ्या थंडीत चहा तर पाहिजेच ना. चहा तर आपली आवडती गोष्ट आहे. या चहा घ्यायला या. मस्त असा चहा घेऊ आणि पुढे आपण प्रवास चालू करूया. हे बघा आता किती 4 किलोमीटर बाकी आहे आपलं केदारनाथाचं मंदिर. पोचूच आता लवकरच आपण केदारनाथाच्या मंदिरात. हे बघा आता कसं दिसतंय केदारनाथाचं मंदिर. गर्दी आहे, भरपूर आहे. पावसात खरंच खूप छान दिसतंय. हा मंदिराच्या मागच्या बाजूचा व्ह्यू आहे. इथे आपण ती भीमशिला बघू शकतो तिथे मागच्या बाजूला. हा पुढचा बाजूचा व्ह्यू आहे.
येतानाचा व्ह्यू एक छोटासा धबधबा बघितला होता आपण. दर्शन करून खाली आल्यानंतर आपण सोनप्रयागचा नाईट व्ह्यू बघू शकता कसा दिसतोय. छान असा व्ह्यू आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा.